बघा आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. सर येतोय. बघा आता मी पुन्हा एकदा समजून सांगतो पहा. जेव्हा तुम्ही 10 सेंटीमीटर मापाचा घन घेता, बघा 10 सेंटीमीटर मापाचा घन, मुळात घन म्हणजे काय, तर ज्याची लांबी, रुंदी, उंची सगळेच सारखं असतं. अशा मापाचा, अशा आकाराचं जे काही आपल्याला आकृती मिळते तो असतो घन. मग बघा आता हा 10 सेंटीमीटर मापाचा जर घन आहे, ज्याची लांबी 10 आहे, बघा ज्याची लांबी 10 आहे, रुंदी 10 आहे आणि उंची पण 10 आहे, अशा मापाचा जर घन आपण घेतला तर या घनामध्ये किती लिटर, मी सेंटीमीटर मध्ये सांगतोय आता, नीट लक्षात घ्या. आपण आता जरा पुढच्या स्टेपवर जाणार आहे, तर नीट लक्षात घ्या. सेंटीमीटर मध्ये जर ही माप मोजली आपण, 10 सेंटीमीटर मापाची लांबी, 10 सेंटीमीटर रुंदी, 10 सेंटीमीटर उंची, तर मी पुन्हा एकदा सांगतो, 10 गुणिले 10 गुणिले 10 उत्तर येतं 1000 घन सेंटीमीटर. मग आता हे 1000 घन सेंटीमीटर हे सांगायचं कारण काय, तर जेव्हा तुम्ही हे या अशा आकाराच्या घनामध्ये पाणी ओतून पाहता, कुठलाही लिक्विड पदार्थ ओतून पाहता, दूध असू द्या, कोणतंही लिक्विड असू द्या, पेट्रोल असू द्या, तेल असू द्या किंवा पाणी असू द्या, ते जर तुम्ही मोजून पाहिलं तर ते बरोबर 1 लिटर भरतं. हे आपण कालही पाहिलेलं होतं. आज पुन्हा सांगण्याचं कारण हे की आता जर आपल्याला मापच मीटर मध्ये दिली, घन मीटर मध्ये, तर आता त्याचं लिटर मध्ये कसं करायचं हे आपल्याला शिकायचंय. तर बघा आता थोड्या वेळ आपण समजूया, नीट लक्षात घ्या आता मी काय म्हणतोय ते. थोड्या वेळ असं समजूया, 1 घन मीटर, बघा आता 1 मीटर लांबी आहे, 1 मीटर रुंदी आहे आणि 1 मीटर उंची आहे. मीटर मध्ये म्हणतोय बरं का आता मी. 1 मीटर लांबी असलेला घन आहे, 1 मीटर रुंदी असलेला घन आहे आणि 1 मीटर उंची असलेला घन आहे. या अशा घनामध्ये मग किती लिटर पाणी मावेल हे जर काढायचं असेल तर कसं काढाल ते? तुम्हाला प्रश्न कळला का मी काय म्हणतोय? अरे मी प्रश्न काय बोललो ते कळलं का नाही तुम्हाला? एक जणही होय म्हणणार, नाही म्हणणार, काहीच म्हणणार. हो सर. हो सर. हो सर. हो सर. आहे सर. सर लिहायचंय. लिहायचं नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. हे बघा, हा 1 मीटर लांबी, 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंची असलेला घन आहे. मी तुम्हाला प्रश्न असा विचारला की या घनामध्ये तुम्हाला किती लिटर पाणी मावेल असं विचारलं, तर सांगा की किती लिटर पाणी मावेल? 1000 लिटर. 1000 लिटर. 10 कसं काढायचं? मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 100 आपल्या सूत्र बाजू गुणुले बाजू गुणुले बाजू, मग 100 गुणुले 100 गुणुले 100 करायचं, भागिले 1000 करायचं, मग उत्तर येतंय 1000. बघा या ठिकाणी याची लांबी आहे 1 मीटर, रुंदी आहे 1 मीटर, उंची आहे 1 मीटर. तर मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, दिलेली माप जर मीटर मध्ये असतील
तर त्याच्यामध्ये किती घन बसतात हे काढलं तरी सगळं मीटर मध्येच येणार आहे, घन मीटर. आपल्याला मग लिटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 1 मीटर, 1 मीटर, 1 मीटर ही सगळी माप आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावी लागतील. आणि ती सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, तर मीटरचं सेंटीमीटर करावं लागेल. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर तो किती लाख येतो, त्या दिवशी सांगितलं होतं. 10 लाख. 10 लाख काय, तर 10 लाख घन, बरोबर, घन सेंटीमीटर. घन सेंटीमीटर आलं. नीट लक्षात घ्या. म्हणजेच 1 घन मीटर बरोबर किती घन सेंटीमीटर, 10 लाख घन सेंटीमीटर. या लिहून 10 लाख घन सेंटीमीटर. हे लिहून घ्या. 1 घन मीटर बरोबर 10 लाख घन सेंटीमीटर, हे लिहून घ्या. चार्जिंग पॉइंट दे. चार्जिंग हे संपली चार्जिंग. झालं सर. झालं. आता ऐका काय म्हणतोय, नीट ऐका बरं का. आता तुम्हाला जर एखादं माप घन मीटर मध्ये दिलं, काय झालं, एक मिनिट. आवाज येतोय का रे माझा? हो सर. आता किती करते ती. स्क्रीन दिसत नाही का रे? स्क्रीन दिसत नाही. बघा बरं आता दिसते का? हो सर. तर बघा मग 1 घन मीटर बरोबर होतात 10 लाख घन सेंटीमीटर. मग बघा हे का दिलं माप, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला घन मीटरचं माप देतील. स्क्रीन दिसत नाहीये का रे? काय झालं? दिसते सर. दिसते सर. हा बघा 1 घन मीटर बरोबर तुम्हाला जर आता दिलं तर घन मीटर मध्ये जर दिलं माप तर ते पहिल्यांदा घन सेंटीमीटर मध्ये बदलायचं आणि घन सेंटीमीटर मध्ये असलेल्या मापाला तुम्ही जेव्हा 1000ने भाग द्याल तेव्हा ते लिटर मध्ये कन्वर्ट होतंय. लक्षात येतंय का तुमच्या? हो सर. स्क्रीन दिसतीये ना बाळांनो?
हो सर. मग आता बघा मी काय सांगतोय का आता तुम्हाला जर आता मी दिलं की 4 घन मीटर बघा 4 घन मीटर घनमीटर मापाच्या टाकीत 4 घन मीटर मापाच्या टाकीत किती लिटर पाणी मावेल 4000 लिटर पाणी मावेल. 4000 लिटर पाणी. 4000 लिटर. 4000 लिटर पाणी मावेल. सांगा हो श्रेयस 4000 लिटर पाणी मावेल. श्रेयस सांगा हो श्रेयस दुसऱ्याचं ऐकून सांगायचं नाही सांगा बरं कसं केलं तुम्ही काय केलं सांगा सांगा लवकर आता सांगितलं की 4000 कसं आलं सांगा श्रेयस सर थांबा. हा मग का सांगितलं तुम्ही केलं नाही ना तुम्ही श्रेयस मी सांगू. हा, शौर्य सांगा शौर्य मी कुठून सांगू. तर आपल्याला 4 घनमीटर मापाच्या टाकीत किती लिटर पाणी मावेल असं म्हणताय. मग 4 घनमीटर 4 सेंटीमीटर आणि 1 लिटर मध्ये 1000 मिलीलिटर पाणी मावतंय. मग 1000 गुणिले 4 करायचं. उत्तर आलं 4000. बघा पहिल्यांदा हे घनमीटर जे आहेत ते घनमीटर घन सेंटीमीटर मध्ये करावे लागतील तर तुम्हाला मी आता एक माप दिलंय पा काय दिलंय 1 घनमीटर बरोबर 10,00,000 घन सेंटीमीटर दिलंय का माप अरे हो सर. हो सर. हा हो सर. मग जेवढे काही घनमीटर दिलेत त्याला 10,00,000ने गुणायचं 10,00,000ने तुम्ही गुणलं की हे माप होतंय घन सेंटीमीटर मध्ये मग आता घन सेंटीमीटर मध्ये हे काय होणार 4 गुणिले 1 40 लाख होणार 1 2 3 4 5 6 हे झाले घन सेंटीमीटर म्हणजे घनमीटरच्या मापाला घन सेंटीमीटर मध्ये बदललं आता आपल्याला माहिती आहे घन सेंटीमीटरच्या मापाला जर तुम्ही 1000 ने भागलं की त्याचं उत्तर कशामध्ये निघतं सर लिटर मध्ये. लिटर मध्ये निघतं म्हणजेच 4 घनमीटर पाणी म्हणजे नेमकं किती तर 4000 लिटर पाणी किंवा ते त्याच्यात मध्ये काय जे लिक्विड मावेल ते 4000 लिटर लिक्विड मावेल सर समजलं का नाही बघा सर बोला सर बोला की 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर ना सर. 1000 काय 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. कोण म्हणलं 1000 मी तुम्हाला 10,00,000 घन सेंटीमीटर दिलंय नाही सर घन सेंटीमीटर नाही लिटर 1 हा. घनमीटर बरोबर आहे. काय 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 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. हा 1000 लिटर हा ते पण बरोबर आहे की बरोबर करेक्ट व्हेरी गुड 1 घनमीटर बरोबर 1 लिटर सॉरी 1000 लिटर हे पण तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतंय पण तुम्हाला जास्त लक्षात ठेवायला लागू नये म्हणून मी सोपं काय सांगितलंय तुम्हाला तेच जास्त वेळा सांगतोय 1000 आता तुमचं डोक्यात पक्क बसलंय की नाही 1000 ने भागायचं म्हणून तुम्हाला मी जास्तीचं सांगितलं काय होतंय हा ते म्हणते ते पण बरोबर आहे 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर होतात हे म्हणलं तरी चालतंय हे बघा हे पण ऐका की हे पण लिहून ठेवा 1 घनमीटर ज्याला कळेल त्यांनी हे पण करा 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर आणि ज्याला समजत नाही ना ज्याला त्याने डायरेक्ट मोगम पद्धतीने जावं की त्याचं घन सेंटीमीटर मध्ये करा हजाराने भागा असं केलं तरी चालतंय बर
आता हे बघा, तुम्हाला कळतंय ना, तर हे हे उलट सोपं आहे, पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. हे लक्षात जर राहिलं तर हे उलट सोपं आहे. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. कसं आलं? तर हे बघा, त्याचं कारण पण सांगतो. 1 घनमीटर म्हणजे आपण काय केलं होतं, 10 लाख घन सेंटीमीटर लिहिलं होतं. कसं आलं होतं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, मी सांगितलं होतं की नाही? हो सर. मग आता याला जर तुम्ही एक हो सर. हाताने भाग दिला, तर झिरोला झिरो गेला, झिरोला झिरो गेला, झिरोला झिरो गेला. हे बघा किती लिटर आलं 1 घनमीटर म्हणजे? 1000 लिटर. 1000. 1000 लिटर. आलं की नाही? मग हो आता सर. कोणाचा आवाज आहे रे? बंद करा आवाज तो. कोणाचा आवाज आहे? तर बघा, तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने करा. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. आता मी टप्प्याटप्प्याने काय सांगतोय ना, त्याच्यानुसार आता प्रश्नांची उत्तरं द्या. बघा बरं का आता. आता मी टप्पे वाढवत नेतोय हळूहळू. बघा, मी जर म्हटलो 3 घनमीटर पाणी, मग आता का नाही लिहायचं? 3 घनमीटर पाणी प्रत्येकी 30 मिलीलीटर मापाच्या बाटलीत भरले तर अशा किती बाटल्या भरतील किंवा किती बाटल्या लागतील? 1,00,000. 1,00,000 बाटल्या भरतील. 1,00,000 बाटल्या. तर 1,00,000 बाटल्यावर बघा, आता मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या बरं का. अगोदर घनमीटर दिलंय की नाही, ते घनमीटर डायरेक्ट लिटर मध्ये कन्वर्ट करा. कसं लिटर मध्ये कन्वर्ट करणार? गुणिले 1000. गुणिले 1000. 1,000. 3 ला डायरेक्ट 1000 ने गुणा, तेवढे लिटर झाले. पण आता इथं पुन्हा अजून एक प्रॉब्लेम झाला. काय? तर आपण काढलंय ते लिटर मध्ये, पाणी भरायचंय ते मिलीलीटर मध्ये. मग तेवढे लिटर म्हणजे त्याला पुन्हा 1000 गुणिले करा. 1000 गुणिले केलं की मिलीलीटर मध्ये कन्वर्ट होत आहे. बघा, मी एक गणित तुम्हाला सोडवून देतो. बघा, थांबा सर. एक घनमीटर म्हणजे किती लिटर आहे? तर 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर आहे. एवढं तर कळतंय? हा, आता पुढे बघा. मग 3 घनमीटर म्हणजे किती लिटर झालं? तर 3000 लिटर झालं. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. 3 घनमीटर बरोबर 3000 लिटर. पण लिटर घेऊन चालत नाही ना आता. लिटरनं मिलीलीटरने कसं भागणार? मग याला गुणिले जर तुम्ही 1000, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर असतंय. मग ह्या 3000 लिटरला जर 1000 ने गुणलं तर तेवढे मिलीलीटर होते. मग काय करायचं? 3 गुणिले 1 चा गुणाकार करायचा आणि तेवढे झिरो देऊन टाकायचे. म्हणजे बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 झिरो दिले की हे झाले एवढे मिलीलीटर. झालं? 1,00,000. आता लक्षात येते का तुमच्या? एवढे मिलीलीटर झालं. आता तुम्हाला काय करायचंय? एवढ्या मिलीलीटर मधून 30 मिलीलीटरच्या बाटल्या भरायच्या. तर त्या दिवशी सांगितलं तसंच. तुमच्याकडे 100 रुपये दिलेले आहेत आणि हे 100 रुपये प्रत्येकाला 20-20 रुपये असे द्यायचे. तर किती जणांना पुरतील? तर 5 जणांना पुरतील. 5 तसंच जण. आता हे एवढं लिटर बघा, एवढं मिलीलीटर पाणी आहे.
आणि 30 मिलीलिटरच्या बाटल्या भरायच्या. करा याला भागिले 30. कारण आता हे पण मिलीलिटर आहे, ज्याने भाग द्यायचा आहे ते पण मिलीलिटरच आहे. म्हणून 0ला 0 गेला. 3 एक 3, 3 एक 3. मम्मी 0 1 2 चॉक 4 किती 5. जुने 100 किती किती बाटल्या जुने भरतील? 100 2 3 4 आणि 5. किती आठी बाळा बाटल्या भरतील. किती आवाज येतं बंद बघा करून बोला पृथ्वीराज. तर एवढ्या बाटल्या त्या ठिकाणी 30-30 ml च्या भरायच्या म्हटले तर एवढ्या भराव्या लागतील. भराव्या लागतील म्हणण्यापेक्षा एवढ्या भरतील. जरा थोडं किचकट आहे, पण समजून घेतलं तर सोपं आहे. काय एवढं अवघड नाही ते. बघा लक्षात आलंय का? हो सर हो सर हो सर समजलं हो सर आता समजलं मग अशी गणितं तुम्हाला प्रॅक्टिसला देतो. हा घ्या आता एक एक करून. पुसू काय आहे? हो सर सर हो सर हा काढू नको. लिहिता आहे ना का? काढू नको. आवाज आलाय बघ सर 9500. कसं सांगा आर्य? 500 सर आपल्याला 2.85 घनमीटर सांगितले मग 2.85 गुणिले 10 लाख करायचं कशाला मग 10 कारण लाख की करायचं? म्हणजे 1000 बरं सांगा. हा गुणिले मीटर बरोबर 10 लाख करायचं मग सेंटीमीटर उत्तर बरोबर. येतंय 2850 2850 म्हणजेच त्याचं मिलीलिटर मध्ये काढायचं अं, मग उत्तर येतंय 28,50,000 मग त्याला मिलीलिटर मग त्याला भागिले 300 मिलीलिटरच्या क्षमतेच्या बाटल्या आहेत म्हणून भागिले 300 करायचं मग उत्तर येतंय 9,500 बघा बाकीच्यांना कळलं का? हो सर हो सर हो सर हो सर बघा मी समजून सांगतो. पहा बघा आता 1 घनमीटर नीट बघा काय म्हणतोय ते. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. हे कळलंय का तुम्हाला? हो सर हो सर हे मी तुम्हाला इथल्या आकृतीमध्ये समजून सांगितलं होतं का? इथं कुठे गेली ती आकृती? हे बघा ह्या आकृतीत 1000 लिटर कसं आले? तर बघा 1 मीटर 1 मीटर 1 मीटर म्हणजेच किती? 100 गुणिले 100 गुणिले 100 बरोबर. म्हणजेच 10 लाख घन सेंटीमीटर झाले. त्याचं आपल्याला जर लिटर मध्ये करायचं असेल तर 1000ने भागलं. 0ला 0 0ला 0 0ला 0. हे बघा किती लिटर झालं माप? 1000 लिटर.
म्हणजे 1000. एक 1000. घनमीटर म्हणजे 1000 लिटर. मग आता नीट आहे का पुढे, एक घनमीटर म्हणजे 1000 लिटर. आता काय सांगतोय नीट आहे का, आता जेवढे काही घनमीटर देतील ना, त्या जेवढ्या काही घनमीटर दिले त्याला 1000 ने गुणलं की तेवढे लिटर होतात. मग आपल्याला किती दिलंय, तर 2.85 घनमीटर दिलंय. 2.85 घनमीटर. हे आपल्याला जर लिटर मध्ये बदलायचं असेल तर बघा, 285 वर 3 झिरो देऊया आपण, 1 2 आणि 3. 3 झिरो दिल्यानंतर दोन संख्या सोडून जर आपण दशांश चिन्ह दिलं, दोन संख्या सोडून जर दशांश चिन्ह दिलं, तर या ठिकाणी आपल्याला हे उत्तर येत आहे एवढे लिटर. समजतंय का बघा तुम्हाला, तुम्ही 285 बघा, 2.85 ला जर 1000 ने गुणले तर दोन संख्या सोडून तुम्हाला दशांश चिन्ह द्यावं लागतं. दोन संख्या सोडून ते दोन संख्या सोडून, व्यवहारे आवाज बंद करा, आवाज. तर बघा, दोन संख्या सोडून जर दशांश चिन्ह दिलं आपण तर उत्तर आलं 2850 लिटर. पण बघा, आपल्याला काय करायचंय, 2850 लिटरच्या बाटल्या नाही भरायच्या, मिली लिटरच्या भरायच्या. मग 2850 ला पुन्हा एकदा 1000 ने गुणा, कारण 1 लिटर म्हणजे 1000 मिली लिटर असतात. मग बघा, आता मी काय इथंच लिहितो, ते गुणिले 1000. गुणिले 1000 केलं की काय होणार, तर याच्यावर फक्त झिरो लिहा. 2850 वर 3 झिरो द्या, 1 2 आणि 3. 1000 ने गुणलं म्हणजे 3 झिरो द्यायचे. आता हे झालं मिलीलिटर, हे काय झालं, मिलीलिटर. आता एवढ्या मिलीलिटरला जर आपल्याला 300 ml च्या बाटल्या भरायच्या तर 2000, बघा 28,50,000 ला जर तुम्ही 300 ने भाग दिला, झिरोला झिरो गेला, झिरोला झिरो गेला, 3 एक 3, 3 9 27, एक राहिला, 3 5 15 आणि पुढचे 2 झिरो, म्हणजे किती बाटल्या भरतील, तर 9500 बाटल्या भरतील. 300 ml च्या किती बाटल्या भरतील, तर 9500 बाटल्या भरतील. घ्या लिहून. कळतंय का बघा, का डोक्यावून गेलं. हो सर, समजतंय. हो सर, समजतंय. काही जणांना समजतंय सर. थोडं ऐका, थोडे 2-3 गणित झाल्यावर समजेल. काही जणांना समजलं नसले तर लिहून तरी घ्या. दिलं सर. सर ते झिरो कसे आले? कोणते झिरो बाळा, श्रेयश, कोणते झिरो म्हणताय, हे पुढचे झिरो, हे, हो सर. अहो हे बघा, 2.85 ला तुम्ही ह्या 1000 गुणलं लिटर मध्ये करण्यासाठी, की तुम्ही काय करणार, 3 झिरो देणार का नाही 285 वर. हो सर. हा, त्यातल्या आता 2 दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह दिलंय, म्हणून इकडून 2 दशांश स्थळ, 2 संख्या सोडून दशांश स्थळ द्यायचं. आलं का लक्षात. हो सर. हा, काव्या समजलं का, काव्या. हो सर. ओके, पुढचं घ्या. किती होणार तरी. घनमीटर तेल असलेल्या
तेलाच्या टाकीतून 300 मिलीलिटर क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील? 16,100. 16,100 बाटल्या भरता येतील. 16,100. 16,100 बाटल्या भरता येतील. सर 16,100 बाटल्या भरता येतील. सांगा बरं संस्कार कसं? तर आपल्याला 4.2 दिलं, 4. गुणुले आपण 1000 केलं, मग 4.83 म्हणजे 483 वर 3 शून्य आलं, मग 483, मग 483, 4,83,000ला 300 सांगा दुर्वा. तर मी सांगा की दुर्वा. सांगू हा सर, सांगा. आपल्याला 4.83 घनमीटर टाकीतल्या तेलातून 300 मिली क्षमतेच्या बाटल्या भरायच्या. एक घनमीटर बरोबर 1,000 लिटर. मग 4.83 गुणुले 1,000 केलं, 4,83,000 आलं. त्याला 300 ने भागलं, उत्तर 16,010 आलं. 16,010ला 100 ने गुणावं लागतं. मग तर 16,100 ते उत्तर येतं. मग त्याला 1,000 ने गुणलं तर 16,100 उत्तर आलं. सर 16,000. भागिले 300 केलं. 0ला 0 गेला, 0ला 0 गेला. 3 एक 3. 3 संग 18. 3 सर 16,100 माझं पण तेच उत्तर आलंय. असं झालंय का? हो सर. घ्या लिहून. सर पहिलं गणित दिलतं तसंच बघून केलंय खाली पण. शाबास. झालं का? झालं सर. हो सर झालं. नाही सर. झालं सर. काव्या समजतंय का? हो सर, हे माझं गणित बरोबर आलतं सर, मी वरचं बघून सोडवलेलं. बरोबर, व्हेरी गुड. घ्या पुढचं. सर 1,400.
1400 का? तर 1400. सांगा कार्तिकी कसं? 400. तर 1400. हा सांगा आराध्या, सांगा. सर मी सांग कोण म्हटलं सांगते? हा, सांगा की. सर मी हा सांगा राजनंदिनी. सर मी सांग अं, 5.6 ला 1000 ने गुणायचं. दोन, तीन, चार. 56. 5,60,000 उत्तर येतं. हम्म. आणि 1 दशांश पुढे घेतल्यावर उत्तर येतं 5,600. त्याला परत गुणुले 1,000 उत्तर येतं 56 लाख. 56 लाखला भागिले 400 करायचं. उत्तर येतं 1,400. हा हा, नीट करा. 1400 येतोय का? नीट बघा. तर 14,000 येते. मग तर कसे म्हणले 14,000 येते. 1400? म्हणलेला हे सगळेच सर म्हणले. तर मी नव्हतं म्हणलेलं. सर 14,000 येतंय. माझं 14,000 आले. आर्य म्हणलेलं 1,400. तुझं पण 14,000 आले. माझं 14,000 आले. सर मी सांगू? हा सांग. काय सांगता आता? थांबा जरा, थांबा आता. सांगितल्यावर आता काय उपयोग आहे? 1400 म्हणले सगळेजण, सगळ्यांचं चुकलंय. बघा, सर माझं 14,000 आले. एक आता म्हणताय 14,000. 1 घन मीटर बरोबर 1,000 लिटर. किती वेळा सांगितलंय? शांत करत जावा, काही गडबड करू नका. येतंय करता आणि चुकून बसता कुठंतरी. 5.6 घन मीटर होत. याला गुणिले 1,000 करा. तर बघा, याच्यावर 3 शून्य जर दिले तर इथं आता 2 नाही, एकच दशांश चिन्हानंतर किंवा एकाच संख्येनंतर दशांश चिन्ह द्यायचंय. तर हे बघा, हे झालं एका संख्येनंतर दशांश चिन्ह, एवढे लिटर झालं. पण आपल्याला मिलीलिटर पाहिजे, म्हणून याला गुणिले पुन्हा 1,000 करा. कशाला? एवढ्यालाच करा. आता ह्या झिरोला काही किंमतच नाही. मग 5,600 वर 3 शून्य द्या. 1, 2 आणि 3 एवढे मिलीलिटर झालं. मग आता एवढं मिलीलिटर जे झालंय त्याला भागिले 400 करा. मग बघा, 56 लाख भागिले 400 करा. झिरोला झिरो गेला, झिरोला झिरो गेला. आता 4 ने जर वरच्या संख्येला भाग दिला तर 4 एक 4, 4 चौक 16 आणि वरचे 0 0 0. उत्तर आलं 14,000 बाटल्या 400 ml च्या भरतात. घ्या लिहून. बघा, हे सगळ्यात अवघड प्रकारातलं गणित आहे. घनमीटरचं कसं करायचं लिटर मध्ये? तर लिटरचं मी पुन्हा एकदा तुम्हाला लिटर ते 1,000 कसं आलंय कळलंय का? हो सर. हो सर. हो सर. अद्वैता समजले का? अद्वैता, सगळ्यांनी व्हिडिओ बंद ठेवलेत. व्हिडिओ चालू करा बरं अगोदर. व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. व्हिडिओ का बंद केले? अरे, ज्यांचे बंद आहे त्यांना म्हणतोय. चालू आहे त्यांनी कशाला म्हणताय चालू आहे? ज्यांचे बंद आहे त्यांना सांगतोय चालू करा.
बर, घेतलं लिहून. सर थांबा. हो सर. सर पुढचं घ्या गणित. आता हे जरा मागे ठेवलं होतं मी मुद्दाम गणित. आता तुम्हाला 1 घन मीटर लिहू नका, थांबा. 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर होतात, हे कळलंय? हो सर. हा, बघा. हो सर. आता मी तुम्हाला आता जे मागे ठेवलेलं एक गणित होतं तेवढं आपण घेऊया. आता बघा, गणित असं आहे पा, 25 मीटर लांब 25 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद व 12 मीटर रुंद असलेल्या टाकीत 2.5 मीटर खोलीपर्यंत, 2.5 मीटर खोलीपर्यंत किंवा खोलपर्यंत पाणी आहे. तर त्या टाकीतील त्या टाकीत किती लिटर पाणी आहे? तर त्या टाकीत आता तुम्हाला सेंटीमीटर बदलायची गरज नाही पा. का बदलायची गरज नाही? तर आता तुम्हाला लिटर मध्ये करण्यासाठी घनमीटरचं माप मिळालं. 7500 लिटर. हा, एकच मिनिट. आता तुम्हाला इथं सेंटीमीटर मध्ये मी अगोदर म्हटलं होतं की मीटरचं सेंटीमीटर मध्ये बदला, मग गुणाकार करा, पुन्हा 1000 ने भागा, म्हणजे तुम्हाला लिटर मध्ये. आता इथं गरज नाही. का गरज नाही? तर तुम्हाला आता डायरेक्ट माप मिळालंय ना. त्या अगोदर सांगितलेलं नव्हतं म्हणून मी तुम्हाला तसं करा म्हटलं होतं. आता काही गरज नाही. आता तुम्हाला माहितीये 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर होतात. तर डायरेक्ट यांचा गुणाकार करा सगळ्यांचा, आणि जो गुणाकार येतो त्याला गुणिले 1000 करा, झालं, लगेच उत्तर निघतंय. लिटर मध्येच डायरेक्ट उत्तर निघतंय. जरा करा बरं. सर 7500 लिटर. कसं सांगा? सर पण मी सेंटीमीटर मध्ये करून केलं. अरे द्यावा. बर, असू द्या, ठीक आहे. मग ते सांगेपर्यंत थांबलेच नाही तुम्ही. आता तुम्हाला तुम्हाला मीटरचं माप कळलंय ना. 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर माप कळलंय ना तुम्हाला. मग कशाला सेंटीमीटर मध्ये? हो सर. किती उत्तर आलं म्हणले तुम्ही? 7,50,000 लिटर. नाही, आर्यचं सर किती? 7,50,000 लिटर. बरोबर आहे, 7,50,000 लिटर आहे. आर्य तुमचं कसं काय आलं 75,000? त्याला तर सांगू सर का? मी सेंटीमीटर मध्ये करून सांगा. भागिले 1000 केलं. नाही. सर तुमचा सर, आपलं कुठेतरी सूत्र आहे ना. एकच मिनिट थांबा.
आर्य तुमचं काय होतंय माहितीये का, मगाशी पण तुमचा झिरो राहिला कुठंतरी, तुम्ही खाऊन टाकताय तो झिरो कुठंतरी, त्याच्यामुळे ते हा उत्तर लगेच हलतंय, इकडचं तिकडं होतंय लगेच ते. हा, सांगा प्रदीप सांगा. तर मग मी 25 गुणुले 12 गुणुले 2.5 गुणुले आपल्या लिटर मध्ये काढायचंय म्हणून गुणुले 1000 केलं. मग 2.5 गुणुले 1000 केलं, उत्तर आलं 2500. मग 2500 गुणुले 25 केलं, उत्तर 62,500 गुणुले 12 केलं, उत्तर आलं 7,50,000. उत्तर आलं 7,50,000 लिटर. बघा साधं सोपं आहे पहा, ह्याच्यात काही डोकं लावू नका तुम्ही. हे बघा, सरळ 25 मीटर आहे गुणिले 12 मीटर आहे गुणिले 2.50 मीटर आहे, सगळे मीटर आहेत. बघा यांचा तुम्हाला वर्ग माहित असेल, मी तुम्हाला शिकवला होता 25 चा वर्ग कसा करायचा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतो ना, अशा संख्येचा वर्ग पाठ करत नाही बसायचं. 5 चा वर्ग 25, 1 च्या नंतरची संख्या 2, 225. तसंच 25 चा जर वर्ग करायचा असेल तर 5 चा वर्ग 25 लिहायचा, 2 च्या नंतरची संख्या 3, 3 दुनी 6, 625. मग तसंच आपण जर या 25 गुणिले 25 केलं, म्हणजे 2.5 म्हणजे थोड्या वेळ 25च आहेत समजा, तर त्यांचा गुणाकार येतो 625. पण एक संख्या इथं दशांश चिन्ह एका संख्येनंतर दिले, 62.5 गुणिले 12. बघा मी काय म्हणतोय ते. आता 62.5 ला जर तुम्ही 12 न गुणलं तर बघा, पहिल्यांदा थोड्या वेळ हा दशांश चिन्ह नाही असं समजा, 12×5 60, हातचे 6, 12×2 = 24 आणि 6 30, हातचे 3, 12×72 आणि 3 75. एका संख्येनंतर दशांश चिन्ह द्या, म्हणजे हे काय आलं 750 घन मीटर आलं की नाही, कारण हे सगळे मीटर 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 आहेत. मग आता तुम्हाला मगाशीच आहे बघा, आपण आता थोड्या वेळापूर्वी घनमीटरची माप कशी कन्वर्ट करायची ते पाहिलं होतं. तर जर घनमीटर मध्ये माप असेल तर त्याला आपण काय करत होतो, फक्त 1000 ने गुणत होतो, कारण 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. लिटर मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून काय करायचं, 750 वर 3 झिरो देऊन टाकायचे, 1 2 आणि 3. किती आलं उत्तर, 7,50,000 लिटर. त्या लिहून, किती सोपं आहे बघा, काही सुद्धा नाही. तुम्हाला फक्त 1 किंवा 2 अंकी गुणाकार करायचा आहे, बस एवढंच आहे. हाय का काय अवघड बघा, त्यात काही सुद्धा अवघड नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की इथं मोठा मोठा गुणाकार आहे, तर गुणाकार पण मोठा नाही, लक्षात घ्या. हे बघा, मला इथं एवढा तुम्हाला, हे बघा आता इथं तर तुम्हाला वर्ग माहित असेल तर फटकन झालं, फक्त तुम्हाला एवढा गुणाकार करावा लागला एकच. आणि इथं तर गुणाकार करायची गरजच नाही, फक्त झिरो लिहायचे तुम्हाला. 75 गुणिले 1 75, इथला 1 झिरो लिहायचा, इथले 3 झिरो लिहायचे, उत्तर पुढे 4 झिरो लिहिले, झालं उत्तर निघालं. सोपं आहे की नाही बघा तुम्हीच. म्हणजे बघा, आपल्याला त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावतंय ते सुद्धा लगेच झटक्यात. आता ह्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातल्या टाकीत सुद्धा किती पाणी मावतंय ना, तुम्हाला झटकन निघतंय का, तुम्ही बघा करून. तुम्हाला जर मीटर मधली माप माहित असतील टाकीची, किंवा एखाद्याने सांगितलं तुम्हाला एवढी मीटर, एवढी मीटर लांबी आहे, एवढी मीटर रुंदी आहे, एवढी मीटर उंची आहे, तर सांगा त्याच्यात किती लिटर पाणी मावेल. किंवा तुम्हाला अजून गंमत सांगतो, समजा एखाद्यानं तुम्हाला, लिहू नका या, एखादा म्हटला की 4 मीटर गुणिले म्हणजे लांबी 4 मीटर आहे, रुंदी 5 मीटर आहे आणि उंची 3 मीटर आहे, अशा टाकीमध्ये किती घागरी बसतील. जर घागर, आता जनरली घागर 12 लिटरची किंवा 15 लिटरची घागर असते पा, मग काय करायचं, तर एक घागर 12 लिटरची, बरोबर. बघा तुम्ही हे तुम्हाला दैनंदिन जीवनात सुद्धा उपयोगी पडण्यासारखं आहे पा. आता काही घागरी कोणी वापरत नाही, आता सगळ्यांच्या घरी मोटर वगैरे असतात, त्यामुळे घागरी वगैरे कोण वापरत नाही सोडा. पण समजा विचारलं कोणी तुम्हाला तर किती घागरी बसतील, तर तुम्हाला काय करावं लागेल, फक्त यांचा गुणाकार करायचा आहे. बघा, 4×5 20, 20×3 60. 60 काय आलं, 60 घनमीटर आले.
आता एका घनमीटर मध्ये किती लिटर पाणी मावतं? तर 1000. म्हणजे ह्याला गुणिले 1000 केलं तर उत्तर किती आलं? तर ह्याचं जे गुणाकार येईल तेवढं उत्तर ते लिटर मध्ये आलं. म्हणजे बघा 60 वर आपण 3 झिरो देऊ, 1 2 3, म्हणजे त्या टाकीमध्ये एवढं लिटर पाणी मावतं. आता एक घागर 12 लिटरची, एक घागर 12 लिटरची, 12ने जर तुम्ही याला भागलं तर 12 पंचे 60, म्हणजे 5000 घागरींचा तो टँक असेल. येतंय का लक्षात? असं तोंडी उत्तर काढता येतंय, लक्षात घ्या. हो सर. फक्त ऐकूच तुम्ही एक येतोय. लक्षात ठेवा, जर कसं केलं मीटरमध्ये फक्त? माप दिली, मीटरमध्ये जर माप दिली तर 1 घन मीटर म्हणजे असतात, तुम्हाला इथं दाखवलंय ते, हे बघा इथं जे मी दाखवलंय ते 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. कसं ते तुम्हाला दाखवलंय मी, की 100 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 1000, कारण 1000 घन सेंटीमीटर म्हणजे 1 लिटर असतात. आणि मग 1 मीटर मध्ये 10 लाख घन सेंटीमीटर होतात, म्हणजे 1000 लिटर होतं. ह्याचा वापर करून आपल्याला कोणतंही गणित काढता येतं. आता पुढचं गणित घ्या. बघा तुमच्या घरामध्ये समजा 2 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 3 मीटर उंच टाकीत किती लिटर पाणी मावेल? 6000 लिटर पाणी मावेल. बघा 6000 लिटर पाणी मावेल. 6000 मीटर पाणी मावेल. 6000 लिटर पाणी मावेल. काय केलं? 6000 पाणी हे बघा इथं तुम्हाला फार काय करायची गरज नाही. 2 गुणिले 1 गुणिले 3 केलं, उत्तर आलं 6 घन सेंटीमीटर, सॉरी घन मीटर. आणि 1 घन मीटर म्हणजे 1000 घन सॉरी 1000 लिटर, असं काय होईल. मग 1000 ने जर गुणलं तर उत्तर आलं 6 गुणिले 1000, उत्तर आलं 6000 लिटर. सोपं आहे की नाही? ठीक आहे. मग बघा आता ऐका, आता मी तुम्हाला बघा हे सगळं मी पहिल्या दिवशी आहे ना, मी हे सगळं एकत्र घेतलं होतं. 6000 लिटर. बघा हे सगळं एकत्र घेतलं तेव्हा सगळ्यांच्या, राजनंदिनीच्या सुद्धा सगळं, राजनंदिनी तर म्हणायला लागल्या काय कळणं गेलं. आता कळतं की नाही? हे मी त्या दिवशी रिव्हिजन घेत होतो म्हणून सगळं एकत्र सांगितलं होतं मी. तर आता ते त्याच्यासाठी आपण ते 7 दिवस घालवावे लागले, तेव्हा आता तुमच्या लक्षात आलं असेल पा किती सोपं आहे की नाही. अवघड काय सुद्धा नाही बाळांनो यार. ह्या टर्म्स फक्त व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी आपला हा लिटर, मिलीलीटर किंवा घन मीटर, घन सेंटीमीटर हा सगळा टॉपिक संपला. आता एकच टॉपिक राहिला यातला, तो आहे पृष्ठफळ. तो उद्यापासून आपण सुरू करूया. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. उद्या पुन्हा एकदा भेटूया. बाय. गुड नाईट. बाय सर. बाय सर. बाय सर.